तू मदत करणार आहेस की नाही? दक्ष वैतागत म्हणाला. ओके, काम होईल तुझं, कार्तिक म्हणाला आणि त्याने फोन कट केला. दीक्षा तिच्या जागेवर बसून काम करत होती. दक्षाला अवॉइड करण्यासाठी ती आज तिचा टिफिन सेपरेट घेऊन आली होती. लंच टाईम झाला तशी ती डेस्क आवरून जेवायला निघाली होती. आता पुढे ती उठणार तोच फोन खणखणला. हॅलो, केबिनमध्ये ये. परत तीच दादागिरी आणि फोन कट. दीक्षाने डोळे फिरवले आणि टिफिन घेऊन केबिनमध्ये गेली. येस, तिने आत जात विचारलं. सर्व माय लंच. दक्षने खुर्चीत बसून ऑर्डर सोडली. सॉरी, मी तुमची पीए नाही आहे सर, या सगळ्या गोष्टी करायला. दीक्षाने हाताची घडी घालत शांतपणे उत्तर दिलं. एम्प्लॉई तर आहेस ना, पगार घेतेस ना महिन्याचा, मग बॉसच्या ऑर्डर्स फॉलो करायच्या असतात. एवढा कॉमन सेन्स नाही आहे का तुला? कमॉन, हरी अप, वेळ नाही आहे माझ्याकडे. दक्ष म्हणाला. तसे तिने दात ओठ खाल्ले आणि त्याचा लंच सर्व केला. घे. दीक्षाने त्याच्या हातात प्लेट दिली. समोर बस. हे बघ दक्ष, मला जाऊ देत. मला लंच करायचं आहे आणि त्यानंतर कामही आहे. दीक्षा वैतागत म्हणाली. लंचसाठीच बसायला सांगतोय तुला. बस समोर. काही नको, मी पॅन्ट्रीमध्ये जाते. दीक्षा, समोर बस आणि खा. दक्ष चिडून म्हणाला. तशी तिने मनात त्याला शिव्यांची लाखोली वाहिली. तसाच टिफिन काढून ती त्याच्यासमोर बसून खायला लागली. दक्ष मध्ये मध्ये तिच्याकडे पाहत होता, पण ती मात्र खाली बघून जेवत होती. तिचं झालं तसं तिने आवरायला घेतलं. उद्या कारची डिलिव्हरी मिळणार आहे तुझ्या. कार्तिकला घेऊन जा संध्याकाळी, दक्ष म्हणाला. दीक्षाने मोहम उत्तर दिलं. अचानक तिला आठवलं तिला संध्याकाळी अमेयला भेटायचं होतं. मला आज थोडं लवकर निघायचं आहे, जाऊ शकते ना? दीक्षाने डायरेक्टली त्याला विचारलं. तशा त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. कशासाठी? पर्सनल काम आहे सर, दीक्षा म्हणाली. ओह, पर्सनल काम? दक्ष म्हणाला खरा, पण डोक्यात विचार फिरायला लागले होते. येस सर, कोणाचं तरी चॅलेंज घेतलंय. त्याच दिशेने पहिलं पाऊल समजा हवं तर, दीक्षा तिरकस हसत म्हणाली. तसा दक्ष तिच्याकडे पाहायला लागला. ओके, यू मे गो, बट डोंट मेक इट अ हॅबिट. त्याने काही न बोलता परमिशन दिली. थँक्यू सर. दीक्षा हलकं हसून बाहेर गेली. ती गेल्यानंतर दक्षने कार्तिकच्या माणसाला मेसेज केला. दीक्षा बरोबर 5 वाजता कॅफे मोकामध्ये येऊन बसली. 5च मिनिटांनी अमेय तिकडे आला. दोघांना एवढ्या वर्षांनी एकमेकांना पाहून आनंद झाला होता. कार्तिकचा माणूसही त्यांच्या मागच्या टेबलवर बसून त्यांच्या गप्पा ऐकत होता. दिशू, होतीस कुठे तू? ॲक्च्युली तूच काय, बाकी कोण कुठे आहे ते सुद्धा मला माहीत नाही आहे. तुला तर माहीतच आहे ना, लास्ट इयरला असताना आजीमुळे बँगलोरला जावं लागलं आम्हाला. त्यानंतर काही महिने होते सगळे टचमध्ये, पण नंतर अमेय सांगत होता. हो रे, माझाही कॉलेजनंतर काही फारसा संबंध नाही आला कोणाशी, दीक्षा म्हणाली. हे, यू गॉट मॅरिड? तिच्या मंगळसूत्राकडे अमेयची नजर गेली. येस. वाव, कॉंग्रेट्स. हू इज द लकी गाय? आय एम शुअर दिवीने अप्रुव्हल दिलंच असेल. तुमची ट्रीटच होती ना तशी, अमेय हसत म्हणाला. दीक्षाने फार डिटेल्स न देता त्याला फक्त बेसिक गोष्टी सांगितल्या. व्हाय डू यू मीन तू आणि दिवी टचमध्ये नाही आहात? हाऊ कॅन दे बी पॉसिबल दिशू? अमेयाला आश्चर्याचा धक्का बसला होता. लॉंग स्टोरी अमेय, परत कधीतरी सांगेन. मला तुला काहीतरी विचारायचं आहे. दीक्षाने तिला पडलेले प्रश्न त्याच्या कानावर घातले. अमेयाला कळत नव्हतं कॉलेजमधल्या त्या गोष्टींना दीक्षा एवढा का भाव देते, पण तिच्या समाधानासाठी त्याने तिला सगळं सांगितलं. 4 जण होते दिशू, त्यातल्या 3घांनी तुला प्रपोज केलेलं. हा एक सायलेंट लवर होता. कॉलेज की बात है दिशू. नो वन वॉज दॅट सिरियस. अँड इफ आय एम नॉट रॉंग, दे आर ऑल मॅरिड अँड वेल सेटल नाऊ. अमेयचं बोलणं ऐकून दीक्षा विचारात पडली होती. जरा वेळ बोलून दोघे कॅफेमधून बाहेर निघाले. दीक्षाने कार्तिकला कॉल केला आणि त्याच्यासोबत घरी आली. अमेयशी बोलून फार काही निष्पन्न झालं नव्हतं, त्यामुळे आता घरातच तिला क्लूज शोधावे लागणार होते. दीक्षा घरी आली तेव्हा नितीन आणि प्रिया हॉलमध्ये बसले होते. त्यांना पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. हाय वहिनी, नितीन मधाळ आवाजात म्हणाला. हाय. अनुराधा समोर होत्या म्हणून दीक्षाने वरवर हसत दोघांना ग्रीट केलं. बस दीक्षा बाळ. नाथा, जरा चहा नाश्ता आणा, अनुराधाबाई म्हणायला तशी नाईलाजाने दीक्षा तिकडे बसली. ती आम्ही मावशींशी बोलायला आलो होतो, लग्नाविषयी, प्रिया दीक्षाला म्हणाली. दीक्षाने फारसं रिॲक्ट केलं नाही. दीक्षा बाळा, तुमचं तर झालं, आता नितीन प्रियाच्या लग्नाचं पाहायला लागेल ना आपल्याला. तुम्ही ना त्याने त्यांचे मोठे दादा वहिनी आहात, त्यामुळे लग्नाची जबाबदारी तुमच्यावरच असणार, अनुराधा म्हणाल्या. आणि हनीमूनची पण. नितीन गालात जीभ घोळवत दीक्षावर नजर फिरवत होता.
त्याच्या त्या नजरेने दीक्षाला कसं तरीच होत होतं. नितीन, प्रिया त्याला ढोसत म्हणाली. आय मीन हनीमून डेस्टिनेशन सजेस्ट कराल ना तुम्ही दोघे? काय वहिनी, तुझ्या आवडत्या ठिकाणी जाऊया ना हनीमूनला? नितीन म्हणाला तसं दीक्षाने चमकून त्याच्याकडे पाहिलं. प्रियाही रागात त्याच्याकडे पाहत होती, पण तो मात्र निर्लज्जासारखं दीक्षाला पाहत बसला होता. हो जायचं ना, माझ्या बायकोच्या आवडत्या ठिकाणी तर जायचंच, पण ते आम्ही जाऊ हा नितीन. तुला झेपेल आणि परवडेल अशा ठिकाणी प्रियाला घेऊन जा. काय आहे, नवं नवं प्रमोशन झाले तुझं, असे पैसे उधळणं बरोबर नाही, राईट बायको? दक्ष दीक्षा शेजारी बसून तिला जवळ घेत म्हणाला. नितीनचा मात्र त्याला पाहून मूड ऑफ झाला. आला साला, कधीही दीक्षा मला एकटी सापडणार आहे काय माहीत. कुछ तो करना पडेगा नितीन. बस एकदाही पिंजऱ्यात येऊ देत, मग चंगळच चंगळ आहे. नितीन मनातल्या मनात विचार करत होता. मावशी, मग परवा आईबाबांना घेऊन येतो माझ्या पुढची बोलणी करायला, प्रिया अनुराधांना म्हणाली. तिला नितीनवर अजिबात भरोसा नव्हता. तो कधी पलटेल याची खात्री नव्हती, त्यामुळे लवकरात लवकर लग्न व्हायला हवं होतं त्यांचं. नितीन, काम कसं सुरू आहे तुझं? दक्षने विचारलं. छान आहे दादा, नितीन वरवर हसत म्हणाला. गुड, कामातच लक्ष दिलंस तर बरं होईल नितीन. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत तोंड घातलंस ना तर कोणाला तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाहीस. दक्ष हळू पण धारदार आवाजात म्हणाला. तसा नितीनच्या कपाळावर घाम जमा झाला. त्याने फक्त मान डोलावली. नितीन आणि प्रिया गेल्यावर दीक्षा आणि दक्ष त्यांच्या रूममध्ये आले. झालं का पर्सनल काम बायको? दक्षने कुचकटासारखं पर्सनलवर जोर देत विचारलं. तुला काय करायचं आहे? झालं असेल किंवा नसेल, मी खूपच ते नाक तुझ्या पर्सनल गोष्टीत. दीक्षा वैतागत म्हणाली. बापरे, केवढा तो राग, भस्मच करतेस वाटतं आता मला. दक्षने तिला चिडवलं. तसं झालं असतं तर काय मग, प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला असता ना माझा. दीक्षाने नाक मुरडलं. एवढ्यात कसा सॉल्व्ह होऊ देईन मी प्रॉब्लेम तुझा? दक्ष तिच्याजवळ सरकून तिच्या गालावर बोटे फिरवत म्हणाला. डुक्कर कारखानीस कुठला. दीक्षाने त्याचा हात झटकला आणि फ्रेश व्हायला निघून गेली. डुक्कर? सिरियसली? शी कॉल मी डुक्कर? आंधळी आहे का ही पोरगी? एवढ्या स्मार्ट आणि हँडसम मुलाला डुक्कर म्हणते? चक्रम. दक्ष तणतणत बाल्कनीत निघून गेला आणि दीक्षा आवरता आवरता नितीन आणि प्रियाचा विचार करत होती. नितीन फारच विचित्र वागतोय. बाकी वेळी एक ठीक आहे, पण प्रियासमोर असताना याला असलं काही बोलताना लाज कशी वाटत नाही? प्रियाही हे सगळं कळून गप्प आहे. दक्ष जबरदस्ती त्यांचे लग्न लावत नाहीये ना? म्हणजे प्रियाच्या मनाविरुद्ध? ओह गॉड, नितीनच्या तावडीतून सुटले यासाठी तुझे आभार मानू की दक्षसारखा चक्रम माणूस आयुष्यात आला म्हणून? काही कळत नाहीये मला. दीक्षा एकटक पाहत विचार करू लागली. दक्ष बाल्कनीतून आत आला तरी दीक्षा विचारात हरवली होती. त्याने तिच्यासमोर टिचकी वाजवली तशी ती भानावर आली. काय आहे, सारखा सारखा कसला विचार करत असतेस ग? जरा खाली जाऊन कधीतरी काम पण करत जा. दिवस रात्र आयतं गिळत बसण्यापलीकडे काय येते तुला? दक्ष खोचकपणे म्हणाला. दक्ष, तू ना जरा किरकिर कमी केलीस तर बरं होईल. तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे? दीक्षा वैतागली. प्रॉब्लेम? हाच की तुझ्यासारखी मंदबुद्धी व्यक्ती माझी बायको आहे. काय येतं ग तुला? कसं बसं ऑफिसचं काम आवरायचं, मी इथे येऊन माझ्याशी भांडत बसायचं. या व्यतिरिक्त एक तरी काम करतेस का ग तू? दक्षने टोमणा मारला. दक्ष, हे बघ, मी काय करते काय नाही हे तू मला सांगायची गरज नाहीये. सकाळी जो ब्रेकफास्ट करून बसला होता ऑफिसला, पण जर तो मीच दीक्षा निर्दोष बनवते. असेल तर घरातल्या काय कामाचं करणार म्हणशील होता तर तो? आईंनी बजावले, बाकी दीक्षा, कशाला हात त्याने लावायचा न नाही राहून म्हणून. हाक मारली, आणि तुला पण तिने एवढाच सरळ त्रास सरळ होतोय दुर्लक्ष तर केलं मग आणि एखादी तीच तुझ्या आवरायला टाईपची लागली. मुलगी शोधायचीच त्याने ना. परत हाक मारली, मी थोडी सांगितलेलं परत माझ्याशी सेम लग्न कर रिस्पॉन्स. म्हणून. आता मात्र त्याचं खरं डोकं तर ना, सटकलं. मीच त्याने तुला तिला जवळ ओढलं. कंटाळले आहे. कधी या सगळ्याचा सोक्षमोक्ष लागतोय काय माहीत. दीक्षाने हातातील वस्तू बेडवर फेकली आणि बाहेर जायला निघाली. दीक्षा, माझ्या वस्तू फेकायच्या नाहीत हा, नाहीतर महागात पडेल. दक्ष खेकसला. सस्ती चीजों का शौक हम नहीं रखते दक्ष बाबू. दीक्षाने त्याला वेडावून दाखवलं आणि ती पळत खाली निघून गेली. चक्रम मुलगी, दक्ष दात ओठ खात म्हणाला आणि शॉवर घ्यायला निघून गेला. रात्री जेवण वगैरे आवरून दीक्षा झोपायला आली तशा तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. दक्ष परत एसपेस पसरला होता. कसा राक्षसासारखा पसरलाय बघा, जंगली कुठला. दीक्षाने तोंड वेंगाडलं आणि ती बेडवर चढली. तिने जोर लावून दक्षला ढकलायचा प्रयत्न केला, पण तो काही हलायचं नाव घेईना. तिने वैतागून आडवी होत त्याला पायाने ढोसायला सुरुवात केली. तसा तो चळवळला आणि त्याने तिला जवळ ओढून घेतलं. सोड राक्षस, सोड मला. दीक्षाने त्याला फटके मारले तसे त्याने डोळे किलकिले केले. तिला स्वतःच्या मिठीत पाहून त्याने बाजूला ढकलून दिलं. आऊच, नालायक. आणि काय मूर्ख. दीक्षा खेकसली.
तू आहेस होय बायको? मला वाटलं वळवळणारं झुरळ आलं की काय. दक्ष हसू दाबत म्हणाला. तू झुरळ, मुंगी, क्षुद्र किडा, वाळवी. दीक्षा बडबडत होती तशी हसतच दक्षने कानावर उशी ठेवली. काढ ती उशी पहिले. जाम शहाणा समजतोस ना स्वतःला. बघच तुझी काय हालत करते. दीक्षाने त्याच्या हातातली उशी काढून घेतली आणि त्याला उशीने बडवू लागली. बचाओ, कोई तो बचाओ इस गरीब बेचारे पति को. कोई तो रक्षा करो. देखो मेरी बीवी मुझे मार रही है. दक्ष उशीचा मार चुकवत नाटकीपणे ओरडत होता. तू आणि गरीब हड. तुझी नाही तर तुझ्यापासून इतरांची रक्षा करायला हवी आहे. दुष्ट निष्ठुर कारकानीस. दीक्षा त्याच्यावर उशी उगारत म्हणाली. दक्षने तिच्या हातातली उशी खेचून घेतली तशी ती त्याच्यावर आदळली. त्याने तिला मिठीत बंदिस्त केलं. दक्ष, फालतू मला नको आहे, सोड मला. दीक्षा त्याच्याकडे डोळे वटारून पाहत म्हणाली. आई गं, घाबरलो ना मी बायको. जरा नजर खाली कर ना. दक्ष डोळे मिचकावत म्हणाला. आधी सोड मला. दीक्षा धडपड करत म्हणाली. मी थोडीच मिठीत घेतले, तू स्वतःहून माझ्या मिठीत आलीस. दक्ष साळसूदपणाचा आव्हानात म्हणाला. चल, इतकेही वाईट दिवस नाही आलेत माझ्यावर तुझ्या मिठीत येऊन पडायला. दीक्षा तोंड वेंगाळत म्हणाली. दिशू, मला खरं सांगशील? अचानक दक्षने विचारलं. काय आहे? आणि दिशू नाही म्हणायचं हां? ती त्याच्यावर खिकसत म्हणाली. अगं केकाटे, प्रेमाने बोल जरा बायको. प्रेमाने? तुझं प्रेम गेलं खड्ड्यात. काय विचारायचं आहे ते शिस्तीत विचार. तुला नितीन का आवडला? नितीनचं नाव ऐकून दीक्षा शांत झाली. आजकाल तिलाही हा प्रश्न सतावू लागला होता. नितीनमध्ये असं काय पाहिलं म्हणून तो आपल्याला आवडला? आपल्यासारख्या व्यक्तीने नितीनवर डोळे झाकून विश्वास ठेवलाच कसा? कदाचित त्या प्रसंगामुळे असेल. तिला विचार करताना पाहून दक्षनेच बोलायला सुरुवात केली. चल राहू दे. आयुष्यात असे ॲक्सिडेंट होत राहतात. दक्ष विषय बदलत म्हणाला. हो ना, ते तुझ्याशी लग्न केल्यावर आलं माझ्या लक्षात. दीक्षा त्याच्या नजरेला नजर देत म्हणाली. दोघेही शांत होऊन एकमेकांच्या नजरेत पाहत होते. दोघांच्याही नजरेत दुःखाची झालर होती. पण या क्षणी दोघेही निशब्द झाले होते. फोनच्या रिंगने दीक्षाची तंद्री भंगली. दक्ष बेसावध आहे म्हणून ती त्याच्या मिठीतून दूर झाली आणि तिच्या जागेवर सरकून झोपली. दक्षने कॉल रिसीव्ह केला आणि तो बाहेर बाल्कनीत निघून गेला. आज पहिल्यांदा मला दक्षच्या डोळ्यात दुःख दिसलं. काय झालं एवढं त्याच्या आयुष्यात? आणि त्याचा माझ्याशी संबंध काय? असेल का काही संबंध? त्याशिवाय मला एवढा त्रास का देईल तो? दीक्षा विचार करत झोपी गेली. कॉलवर बोलून झालं तसं दक्ष आत आला. त्याने एक नजर झोपलेल्या दीक्षावर टाकली आणि तिच्या विरुद्ध दिशेला तोंड करून झोपून गेला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.